लोकसभा आणि विधानसभा नंतर आता साखर कारखान्यांचं बिगुल वाजलेले। सध्या राज्यात बारामतीतल्या श्री छत्रपती कारखान्याची जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा कराडच्या सह्याद्री कारखान्याची। याचं कारण म्हणजे माजी आमदार व मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्हाईट वॉश देत विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांचा केलेला पराभव। यामुळे कराडसह पश्चिम व संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा रंगू लागली। मात्र सत्तेत नसताना आमदारकी नसताना बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पी.डी. पाटील पॅनलने कसा विजय मिळवला, भाजपच्या आमदाराचा पराभव करून भाजपलाच यातून काय इशारा दिलाय जाणून घेऊ या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। संपूर्ण राज्यासह पश्चिम महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील साखर कारखान्याची लढत 3 पॅनलमुळे चुरशीची झाली। या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे आणि ॲडव्होकेट उदयसिंह उंडाळकर यांनी एकाकी झुंज दिल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या 2 शिलेदारांनी सौतास उभा केल्यामुळे या निवडणुकीत भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असंच काहीसं चित्र निर्माण झालं होतं। मुळातच 3 पॅनलमुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगत होते। अखेर रविवारी रात्री दोन्ही फेऱ्यांचा निकाल जाहीर झाला। यात माजी सहकार मंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पी.डी. पाटील पॅनलने 8000 मताधिक्याने विजय मिळवला। या निमित्ताने पाटील यांनी सह्याद्री कारखान्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले। या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला सरासरी 15500 मतं मिळाली, तर आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सरासरी 7500 मतं मिळाली। काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम, भाजप युवा मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनलला सरासरी 2200 मतं मिळाली आहेत। ही निवडणूक आता जरी कारखान्याची असली तरी यातून महाराष्ट्राला एक संदेश नक्कीच गेलाय। राज्यात महायुतीचं सरकार असताना अनेक कारखान्यांवर त्यांनी दिग्विजय संपादन केलेला आहे। या निवडणुकीत भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी सुद्धा पूर्ण ताकदीनं या निवडणुकीत ते उतरले होते। यात अजून एक नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या निवडणुकीत 81% हे मतदान झालं होतं। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढलाय तेव्हा भाजपलाच फायदा झालाय असं फडणवीस स्वतः म्हणाले होते। पण या कारखान्याच्या निवडणुकीने या सगळ्या चक्रालयातून लगाम घातलाय। मतदानाचा टक्का वाढला तर सत्ता बदल होतोच असं नाही असा संदेश जनतेत गेलाय। आता यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांची ताकद एकवटल्यास काय होऊ शकतं याचा प्रयत्न प्रत्येक तालुक्याला आला होता। कराड उत्तर मधून भाजपच्या माध्यमातून उमेदवारीसाठी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे दोघेही इच्छुक होते, पण उमेदवारीची माळ घोरपडेंच्या गळ्यात पडली। मात्र तिरंगी लढत झाल्यास त्याचा थेट फायदा बाळासाहेब पाटील यांनाच होतो हा इतिहास लक्षात घेता सगळेच एकवटले। निवडणुकीत एकास एक लढत झाली आणि परिवर्तन घडून आलं। या पावलावर पाऊल टाकत मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे एकत्र येणार होते, पण तसं होऊ शकलं नाही, ज्याचा फायदा कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना झाला। थोडक्यात बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या आमदारांसह भाजपच्या जिल्हा अध्यक्षांच्या पॅनलचा सुपडा साफ केलाय। आता निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, पण या काळात एकाच पक्षात असून एकमेकांवर केलेली चिखलफेक, निवडणुकीनंतर फोडलेले खापर यामुळे तालुक्यातील भाजपमध्येही पुन्हा 2 गट पडलेले। त्यामुळे इथं भाजपचं गणित विस्कटलं असंच म्हणावं लागेल। सध्या आपण इथेच थांबतोय। या निवडणुकीवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।